सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्यांनी. आपण जी नुकतीच बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 30 ते 35 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोंदलं असेल, सायनसचा त्रास असेल, डोकेदुखी असेल तर मात्र कपालभाती करणं टाळा. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती कृती असेल, चेहऱ्यावर कोणताही ताण नसेल. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. ओमच्या स्पंदनांची अनुभूती. दोन्ही हात जोडूया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. आज शनिवार आहे. श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचं आपण मनन करूया, चिंतन करूया आणि त्याची प्रार्थना. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनपणे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने.
हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तमैथुन निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात सूर्यनमस्कारापासून. त्यासाठी उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये आपली विश्रांती. त्याच्याआधी आपण करूया ताडासन. संपूर्ण बॉडी स्ट्रेच. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात आता हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय, नजर समोर. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. आधी संपूर्ण शरीर आपलं स्ट्रेच आहे याकडे लक्ष द्या. आणि मग आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलू. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. 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 सावकाश टाचा खाली, हात खाली आणि विश्रांती. मॅटच्या एका टोकाला घेऊन उभं राहूया. आणि सर्वांग सुंदर सूर्यनमस्कार आज आपण 6 करण्याचा प्रयत्न करूया. ज्यांना दम लागल्यासारखं वाटेल, थोडस अनइझी वाटलं तर त्यांनी मात्र थांबायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी पूर्ण 6 नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, पूर्ण स्थिती आपण घेतलीये. दोन्ही हात जोडून घ्या. डोळे मिटून बंद डोळ्यांसमोर सूर्य देवतेला आणण्याचा प्रयत्न करूया. त्यातून जी ऊर्जा प्राणशक्ती निर्माण होते ती आपल्या संपूर्ण दिवसासाठी उपयोगी होते. या सूर्य देवतेला मनापासून वंदन आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्र. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन संपूर्ण शरीर स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये, नजर समोर, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंग कडे, 8 पर्वतासन, नजर आपली नेवल रिजन कडे, दोन्ही पायाच्या टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम रवये नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. शेवटचे 2 जर कोणाला दम लागला असेल तर त्यांनी थांबायला हरकत नाही.
ओम सूर्याय नमः. एक आहे तो श्वास सोडा. दोन श्वास भरून घ्या. तीन श्वास सोडा. चार श्वास घेत उजवा पाय मागे. पाच श्वास सोडत स्लॅटिंग पोझिशन. सहा श्वास घेऊया, सोडूया. सात श्वास भरून घेऊया. आठ श्वास सोडूया. नऊ श्वास घेत उजवा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा. 11 श्वास घेत हात वर. 12 श्वास सोडायचा. आणि आता शेवटचा. ओम भास्कराय नमो नमः. एक, दोन, इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. 3. तर प्रत्येक स्थितीमध्ये आपण थांबतोय 5 सेकंदासाठी. 5, 4, 3, 2, 1. 4 डावा पाय मागे. अगेन होल्ड. 5, 4, 3, 2, 1. होल्ड करताना श्वास चालू ठेवायचा. फक्त मी अंग तुम्ही थांबण्यासाठी मोजली. 5 स्लॅन्टिंग पोझिशन, दंडासन. अगेन होल्ड. 5, 4, 3, 2, 1. गुड. 6 अष्टांग होल्ड. 5, 4, 3, 2, 1. 7 भुजंगासन. थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. 8 पर्वतासन. नजर आपली नेवल रिजन कडे, टाचा जमिनीला नेण्याचा प्रयत्न. 5, 4, 3, 2, 1. 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. थांबा. 5, 4, 3, 2, 1. 10 हस्तपादासन. थांबा. 5, 4, 3, 2, 1. 11 हस्त उत्तानासन. थांबा. 5, 4, 3, 2, 1. 12 नमस्कारासन. हात खाली आणि मुखवृत्ती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून प्रत्येक सूर्यनमस्कार जो आता आपण केला, काही स्थितीमध्ये थांबलो, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. थोडस शरीराचं तापमान वाढलं असेल, थंडीच्या दिवसामध्ये सूर्यनमस्कार जरूर घाला. थोडेसे फास्ट घातले की आपोआप थोडस शरीराचं तापमान वाढतं, म्हणजे थोडस थंडीपासून आपल्याला जराशी सुटका आणि एकदम फ्रेश पण वाटतं. पूर्ण आपल्या नसा मोकळ्या होतात. आपले सगळे जॉईंट्स मोकळे होतात. आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. श्वसनाची जी आपली क्षमता आहे ती सुद्धा वाढायला मदत होते. काही क्षण थांबूया विश्रांतीमध्ये. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता आपण थोडस बॅलन्स करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवा. आणि आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. तसा अँकल पकडा उजव्या पायाचा. आपली टाच जास्तीत जास्त सीटच्या जवळ घ्या आणि डावा हात समोर सरळ करा. बरं, आता इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे ना. डावा हात समोर सरळ, पाठकळा सरळ. आणि आता इथे आपण पुन्हा थांबतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. खाली. गुड. न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. आपण त्या स्थितीमध्ये किती स्थिर थांबतो हे आपलं आपण तपासलं
हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात समोर, हाताचा तळवा जमिनीला समांतर. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि या स्थितीमध्ये थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. दाब. पाय खाली, हात खाली आणि विश्रांती. अजून एक कृती पुन्हा आपल्याला बॅलन्सिंग करायची आहे. आता इथे तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. अगदीच तोल जात असेल किंवा आपल्याला बॅलन्स नसेल साधतायत तर भिंतीला टेकून उभं राहा, काही हरकत नाहीये. तर इथे पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता मगाशी आपण उजवा पाय मागून फोल्ड केला होता, अँकल आपला मागच्या बाजूला होता. आता आपल्याला समोर न फोल्ड करायचा आहे आणि आपल्या हाताचा विळखा द्यायचा आहे उजव्या पाय. आता हे करताना समजा आपला तोल जात असेल असं वाटलं तर मग भिंतीला टेकून उभं राहा. ठीक आहे. दोन्ही बाजूने आपल्याला ही कृती करायची आहे. मॅटवर व्यवस्थित उभे राहा, आपली पावलं ग्राउंड वरती एकदम व्यवस्थित फिक्स करा. म्हणजे आपली ग्रीप छान बसली की मग आपल्याला पुढे पाय उचलणं सोपं जातं. आणि आता सावकाश उजवा पाय वर उचला आणि त्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोर. आपण पवन मुक्तासनला जसं करतो तसं. थोडस भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये आणि पाऊल जे आहे ते जमिनीकडे ताणा. अँकल जॉईंट मधून पाऊल जमिनीकडे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि इथे पुन्हा एकदा होल्ड करतोय आपण. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. पाय खाली, हात खाली. छान. तुमचा खूप छान बॅलन्स झाला शिंदे मॅडम. गुड. विश्रांती. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनाच मी कमेंट करू शकते, त्यामुळे बाकीच्या कोणी काही मनामध्ये आणून देतं. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय जोडलेले आणि आता डावा पाय वर उचलायचा आहे आणि आपल्या हाताचा विळखा समोरनं डाव्या पायात. नजर समोर, पाऊल जमिनीकडे ताणायचं आहे. आणि यथाशक्ती थांबायचा प्रयत्न करा. जरी मी काउंटिंग करत असेल तरी प्रत्येकाने आपली क्षमता ओळखा. आणि पुन्हा इथे आपण थांबतोय. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. पाय खाली, हात खाली आणि विश्रांती. श्वासाची गती. नकळत आपण बॅलन्स करताना आपला श्वास रोखतो, तर तसं करायचं नाही. आपला श्वास जो आहे तो नॉर्मल चालू ठेवायचा. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. मोठा श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपला उजवा जो पाय आपण करणार आहोत वृक्षासन. थोडंसं बॅलन्सिंग करतोय आपण. वृक्षासन. आणि आता आपला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करायचंय. पुन्हा इथे तुम्ही भिंतीचा आधार घेऊ शकता. न्यूरो मस्क्युलर कोऑर्डिनेशन. आपली हालचाल आणि आपली मेंदू यांना आपण यांचं कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात खांद्यातून सरळ, डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये. छान. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापड्यांची कमीत कमी उघडझाप झाली की मग आपल्याला त्या स्थितीमध्ये थांबता येईल. श्वास मात्र चालू ठेवायचा. नजर स्थिर, श्वास चालू. आपापल्या क्षमतेने ते थांबायचंय. छान. खूपच छान. उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ खाली येतील. उजवा पाय सरळ करायचा. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. आपला शरीराचा भार हा डाव्या बाजूला गेला होता, त्यामुळे थोडा वेळ विश्रांती.
आणि हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड असते. आता मात्र आपल्याला हाताची पोझिशन थोडीशी वेगळी घ्यायची आहे. इथे तुम्ही स्थिर झाला, बॅलन्स सांभाळला गेला की दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी असतील. येस. हे करताना थोडस आपल्याला बॅलन्स सांभाळावं लागतं. आता असे जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करा. हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर समोर. लहान मुलांसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आसन आहे हे वृक्षासन. त्यांचा बॅलन्स, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. उंची वृद्धीसाठी खूप छान आहे. आणि पुन्हा यथाशक्ती थांबतोय आपण आपापल्या क्षमतेने. छान. सावकाश उलटचाल करताना हळूहळू जोडलेले हात पुन्हा कपाळ, नाक आणि हनवटीला स्पर्श करत हात हृदयापाशी. दोन्ही हात खाली, डावा पाय सरळ. विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून द्या. डोळे बंद, श्वास चालू. विधिवत वज्रासन करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा, विधिवत वज्रासन. आणि मग डावा. दोन्ही हात मांडीवरती. ज्ञान मुद्रेमध्ये डोळे मिटून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आणि या स्थितीमध्ये आपण काही सेकंद थांबूया. जर कुणाला अनकम्फर्टेबल वाटत असेल, अँकल जॉईंट्स मध्ये पेन वाटत असेल, गुडघ्यामध्ये पेन वाटत असेल, तर तुम्ही नॅपकिनची घडी एकतर तुम्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवू शकता किंवा अँकल जॉईंट्सच्या खाली ठेवू शकता. तिथून पण जर तुम्हाला आराम वाटत नसेल तर मात्र आपले हात गुडघ्याच्या जवळ ठेवा. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे त्यांनी हात गुडघ्याच्या जवळ खाली जमिनीवर ठेवा. आणि ज्यांना आदर्श स्थिती घेता येते त्यांनी त्या स्थितीमध्ये बसा. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. गुडघे, मांड्या जुळल्या. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठकणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. खांदे, कोपरं रिलॅक्स आहेत. वज्रासनाच्या स्थितीमध्ये आपलं उदरश्वसन चालू होतं. आपल्या पोटऱ्या लॉक होतात मांड्यांच्या मुळे. त्यामुळे रक्ताचा प्रवाह हा पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. गुडघ्याचे स्नायू लवचिक होतात. आपल्या मांडीचा जो भाग आहे तो सुद्धा, तिथलं सुद्धा आरोग्य सुधारतं. जेवणानंतर केलं जाणारं हे एकमेव आसन आहे. श्वास घेतोय, सोडतोय. अनेक व्याधी आपल्यापासून लांब राहतात या वज्रासनामुळे. करणार आहोत आपण वज्रासनस्थ योग मुद्रा. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढे झुकताना काळजी घ्यायची. हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी सुद्धा जास्त वेळ पुढे झुकण्याची जी कृती आहे ती टाळावी. तर आता सुरुवात करूया. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. आणि डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची. ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवायची आहे. नजर समोर. थोडेसे खांदे आणि कोकरं मागे ताणायची आहेत. आणि एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. आधी पोटाचा भाग पुढे येतोय, मग आपल्या छातीचा भाग पुढे येतोय, त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक
आणि मग शेवटी आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जर आपलं कपाळ जमिनीपर्यंत पोहोचत नसेल तर काही हरकत नाहीये. सीटचा भाग मात्र वरती उचलू नका. सीटचा भाग न उचलता तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जा. आणि मग शेवटी कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल तर हाताची पकड सोडून हातांच्या मुठी वळवायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि मग त्यावर आपलं कपाळ ठेवा. आपल्याला सीटचा भाग न उचलता कृती करायची आहे, त्यामुळे जर कपाळ जमिनीपर्यंत पोहोचत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही स्थिती घ्यायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे, ज्यांचं कपाळ सहज जमिनीपर्यंत जात आहे, त्यांनी अंतिम स्थितीमध्ये हाताची पकड थोडीशी ढिली करा. खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडून द्या. ज्यांना अनइझी वाटलं त्यांनी हे आसन सोडायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये थांबा. रक्ताचा प्रवाह हा आपल्या हृदयापासून आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतोय, त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं आरोग्य सुधारतंय. एक छान असा तेज येतो चेहऱ्याला जेव्हा आपण या पुढे झुकणाऱ्या कृती करतो त्यावेळेला. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्यात त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड मागे घ्या. थोडीशी हाताची पकड आता सगळ्यांनी घट्ट करूया. खांदे कोपरं मागच्या मागे हलकीशी खेचून घेऊया आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हाताची पकड सोडा. बघा, आपला जो ब्लड फ्लो होता तो आता पुन्हा पूर्ववत होतोय. त्याचा अनुभव तुम्हाला घेता येतोय का ते बघा. आपल्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या सूक्ष्मपणे घडतात त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नॉर्मल श्वास चालू आहे, डोळे मिटलेले आहेतच. एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. जर अँकल जॉईंट्सला जर काही ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं हलवून घ्या. आणि सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटलेले आणि रिलॅक्स. संपूर्ण पाठकळा जमिनीकडे सैल सोडायचा आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत आपण पवन मुक्तासन, अर्ध आणि पूर्ण. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण पदसंचलन करणार आहोत, म्हणजेच पायाचं रोटेशन. तर त्यासाठी डावा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ ठेवा. आणि आता उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे हळूहळू. हा, पण हाताचा सपोर्ट घेतला तरीही चालेल, नाही घेतला तरीही चालेल, आपापल्या क्षमतेने. जेव्हा आपण पाय फोल्ड करतो तेव्हा आपल्याला दुसरा पाय उचलणं आणि त्याच्यामध्ये मुवमेंट करणं सोपं जातं. आणि आता सुरुवात करूया गोलाकार फिरवायला. उजवा पाय जांघेतनं उजवा पाय पूर्ण गोलाकार फिरवा. मोठं वर्तुळ पायाने खाली टाच जमिनीकडे येऊ दे. 3 वेळा अगदी सावकाश गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. 3 वेळा क्लॉकवाईज आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. अगदी सावकाश कृती करा. तुमची जी हालचाल होतीये त्याकडे लक्ष द्या. 2 आणि 3. 3 वेळेला दोन्ही बाजूने करून झालं की मग उजवा पाय सावकाश जमिनीवर येईल.
आता डावा पाय सरळ करायचा आणि उजवा पाय फोल्ड करायचा. डावा पाय हळूहळू वरती घ्यायला सुरुवात करायची, अगदी सावकाश. कुठे पण घाई न करता सावकाश करण्याचा प्रयत्न. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. गोलाकार फिरवायचा आहे. आता डावा पाय आपण पूर्ण गोलाकार फिरवतोय. एक, पाय गुडघ्यातनं सरळ. दोन, तीन, विरुद्ध बाजू. एक, दोन आणि तीन. 3 वेळा पूर्ण झालं दोन्हीही बाजू की मग सावकाश डावा पाय खाली घ्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. करूया अर्ध आणि पूर्ण पवनमुक्त आसन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचला आणि तो फोल्ड करा. उजव्या पायाला आपल्या हातांचा वळखा द्या. उजवं पाऊल जमिनीकडे ताणून सोडायचंय, म्हणजे सैल सोडायचंय. ही स्थिती पक्की झाली की मग आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास. छान. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा वळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करा गुडघ्यातनं, नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय वर उचला आणि तो फोल्ड करा. डाव्या पायाला समोरून आपल्या हातांचा विळखा. डावं पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलायचं नाहीये. मगाशी सूचना द्यायचं राहून गेलो. आणि आता सावकाश डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजवा पाय मात्र आपल्याला कुठेही वर उचलायचा नाहीये, तो खाली जमिनीवर असेल. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा वळखा सोडा. आपला डावा पाय हवेत सरळ करा गुडघ्यातनं आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती घ्या थोडा वेळ. आपण आता केलं सुलभ भुज सॉरी सुलभ पवन मुक्तासन, म्हणजेच सोपी कृती होती ही. आता पूर्ण पवन मुक्तासन करूया. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला. पूर्ण वर न नेता थोडेसेच वर उचलून ते फोल्ड करायचे. हा बरोबर. आणि आता समोरनं आपल्या हातांचा वळखा द्या आपल्या पायाला. कोबरा पकडता येते असतील तर कोबरा पकडा, नाहीतर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा वळखा द्या. आता इथे मात्र डोकं वर उचलू नका. इथे काही क्षण थांबा. डोळे मिटून घ्या. पोटावरती जो प्रेशर आलाय त्याची जाणीव. आणि पावलं जी आहेत ती जमिनीकडे सैल सोडा किंवा स्वतःकडे खेचून घ्या. तुम्हाला जे सहज जमेल ते जमिनीकडे सोडा किंवा स्वतःकडे खेचा. नॉर्मल श्वास चालवा. इथे थोडंसं शॉर्ट ब्रिदिंग होतं. आता आपण थोडीशी एक डायनॅमिक हालचाल करणार आहोत. ठीक आहे. श्वास घेत, आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, त्यांनी मात्र फक्त ही स्थिती घ्या. पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. श्वास घेत डोकं वर उचलायचं आणि श्वास सोडत खाली ठेवायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता पुन्हा श्वास घेत घेत वर यायचं. गुडघा सॉरी आपलं कपाळ, नाक किंवा हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथे काही क्षण थांबायचं.
नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा वळखास सोडा, दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती, रिलॅक्स. पोटावरती, चेस्टवर जो काही प्रेशर होता तो पूर्णपणे रिलीज झालाय, त्याची जाणीव. एकदम आपल्याला सुटका होते किंवा मोकळं वाटतं ना, तसं एकदम फ्रेश फिलिंग होतं. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आणि आता सावकाश उजव्या कुशीला वळा. उजव्या कुशीला वळायचंय. उजवा हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचा आणि आपल्या उजव्या दंडावर आपलं डोकं ठेवायचंय. डावा हात आपल्या शरीरावर असेल आणि तो उजव्या हाताचा स्टँड करायचा आहे आणि आपलं डोकं तशा प्रकारे ठेवायचं उजव्या हाताचं स्टँड करून. बरोबर. भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषावरती विश्रांती घेतात तशी ही आपली स्थिती आहे. म्हणून याला खूप छान नाव आहे अनंतासन. आपण जे आता पुढची कृती करणार आहोत त्याला अनंतासन म्हणतात. आणि आता आपला डावा हात जो आपल्या शरीरावर आहे तो सपोर्टसाठी समोर घ्यायचा आहे, आपल्या छातीच्या समोर घ्यायचा आहे सपोर्टसाठी. बरोबर. आणि आता वर आपला कुठला पाय आहे? डावा पाय आहे. बरोबर. तो डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे समोरनं आणि मागे नेताना सरळ करायचा आहे. समोरनं फोल्ड करायचा आहे, गुडघा आपल्या छातीपाशी येईल आणि मागे सरळ करायचा. बघा अशा प्रकारे एक, मागे सरळ करायचा, समोरनं फोल्ड होईल आणि मागे नेताना पाय गुडघ्यातनं सरळ करायचंय. परफेक्ट. बरोबर. इथे पुन्हा आपलं न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन होतंय. समोरनं फोल्ड, मागे सरळ. एक, समोरनं फोल्ड करायचा, मागे सरळ करायचा. दोन, समोरनं फोल्ड करूया, मागे सरळ करूया. तीन, समोरनं फोल्ड, मागे सरळ. चार, समोरनं फोल्ड करूया, मागे सरळ करूया. पाच, थांबायचे. पाच वेळा झालं किंवा अजून तुम्हाला समजलं असेल तर अजून एकदा कृती करून घ्या. आणि आता डावा पाय जो वर आहे तो हळूहळू श्वास घेत घेत वर उचलायचा आणि श्वास सोडत सोडत खाली घ्यायचा. अगदी सावकाश घ्या, क्रॅम्प येण्याची शक्यता असते घाई केलं तर. श्वास घेत घेत पाय वर घ्यायचा, श्वास सोडत सोडत खाली घ्यायचा. बरोबर. आता पुन्हा श्वास घेत घेत पाय वर घेतोय आणि आता डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न करा. पायाची बोटं, अँकल, पोटरी किंवा गुडघा तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडायचंय. छान. आणि इथे पुन्हा स्वतःचा बॅलन्स सांभाळा, कॉन्सन्ट्रेशन वाढवा. पाय गुडघ्यातनं सरळ असेल ताठ आणि इथे थांबतोय आपण. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. हात खाली, पाय खाली, सावकाश. उजवा हात सरळ करा आणि पाठीवर पडून थोडा वेळ विश्रांती घ्या. उजवा हात खाली घ्या, पाठीवर पडून थोडा वेळ विश्रांती घ्या. आता सावकाश डाव्या कुशीला वळा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर, डाव्या दंडावर आधी आपलं डोकं ठेवा. उजवा हात आपल्या शरीरावर, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. आणि आता डाव्या हाताचा स्टँड करायचा आहे आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. डावा हात आता वर असलेला आपला उजवा हात समोर घ्यायचा आपल्या छातीपाशी आणि आता वर असलेला उजवा पाय फोल्ड करायचा, मागे सरळ करायचा. एक, पाय फोल्ड समोरनं, मागे सरळ. दोन, पाय फोल्ड, मागे सरळ.
3, पाय फोल्ड, सरळ. 4, पाय फोल्ड, सरळ मागे. 5, थांबायचंय. पुन्हा पावलावर पाऊल. हम्म. आणि आता वर असेल उजवा पाय, श्वास घेत घेत वर घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत खाली. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर श्वास आणि हालचाल याकडे लक्ष. आता पुन्हा पाय श्वास घेत घेत वर उचलायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पावलाची बोट अँकल, पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ असेल, जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. जसजशी आपली लवचिकता वाढेल तस तसं आपल्याला हे करणं अधिक सोपं जाईल. छान. सावकाश. पुन्हा इथे आपण काही सेकंद थांबतोय. हा होल्ड करायचा, श्वास चालू ठेवायचा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. हाताची पकड सोडा. हात पाय खाली घ्या सावकाशपणे. डावा हात सरळ करा आणि पाठीवर पडून विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जे जे काही केलंय त्याचा मनातल्या मनात मागोवा. नॉर्मल श्वास चालू आहे. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. पुढची 2 मिनिटं आपण कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहणार आहोत. आपल्या संपूर्ण शरीराचं आपण ऑब्झर्वेशन करायचंय बंद डोळ्यांनी आणि त्याचबरोबर श्वासाचीही जाणीव असेल. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयवाचं, पेशींचं, ग्रंथींचं, स्नायूंचं निरीक्षण करा. आपल्याला कुठे कुठला भाग जास्त अवघडल्यासारखा वाटतोय का, कुठे जास्त स्नायू ताणल्यासारखा वाटतोय का, हे आपलं आपण तपासा. आपली जाणीव त्या भागाकडे घेऊन जा आणि तो भाग मनाने शिथिल करा. सुरुवातीला संपूर्ण देहाचं निरीक्षण आणि मग हळूहळू आपल्या श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपली जाणीव आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, ते औषध विरहित आहे. कायम ते असंच राहणार आहे. त्यासाठी उचित अशी साधना मी स्वतःसाठी करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देत आहे आणि यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद बोलूया. आज शनिवारचा दिवस असून पण आपण वर्गाला हजर आहोत. इथेच आपलं डेडिकेशन, आपली शिस्त हे दिसून येतं. त्यामुळे स्वतःच मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. हळूहळू दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि हेच द्यायचं संपूर्ण शरीराला. जो काही आपली निगेटिव्हिटी आहे, जो काही आपला ताण आहे, तो आपण सगळा सोडून देतोय आणि एकदम फ्रेश होतोय ही भावना आपल्या मनामध्ये
सगळा ताण एकदम सोडून द्यायचा आहे. व्याधीमुक्त तणावमुक्त होतोय ही भावना आपल्या मनामध्ये येईल. आणि रिलॅक्स. हात खाली घ्या. हळूहळू डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच हळूहळू एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये यायचं. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. इथे पुन्हा काही सेकंद थांबायचे. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या डोळ्याच्या स्नायूंना द्यायची. अजून दोनदा आपण ही कृती करणार. पुन्हा एकदा हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब पुन्हा एकदा आपले डोळे चेहऱ्याचे स्नायू आपले कान त्यांनाही द्यायची. पुन्हा एकदा हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली ऊब पुन्हा आपले डोळे कान गळा छातीचा भाग आपले हात आपल्या संपूर्ण शरीराला ही ऊब द्यायची आहे. आणि हात हळूहळू आपल्या मांडीवरून आपल्या गुडघ्यावर येतील. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. डोळे मिटलेली स्थिती आहे. जर कोणाला अनकम्फर्टेबल अनइझी वाटत असेल तर डोळे उघडायला हरकत नाहीये. दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामाचा श्लोक मी बोलते आपण श्रवण करा. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकात जे जे अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणजे जे जे काही सजीव सृष्टी आहे ही सगळी प्राणाच्या अधीन आहे. आणि हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगामध्ये जो एक अंतरात्मा आहे त्या अंतरात्म्याला त्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. पद्मासन अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालूया. जेव्हा आपण प्राणायामाला बसतो तेव्हा शक्यतो विधिवत जी बैठक असते ती घालायचा प्रयत्न करायचा. जर हेही जमत नसेल तर वज्रासन सुद्धा प्राणायामासाठी चालेल. पाठकाणा सरळ करून द्यायचा. सुरुवातीला आपण करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. एकाच नाकपुडीने श्वास घेणार आणि सोडणार. सूर्य म्हणजे आपली उजवी नाडी आणि चंद्र म्हणजे आपली डावी नाडी. तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. सुरुवातीला आपण सूर्य अभ्यास करूया. डावी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. प्रत्येकी 5 आवर्तन. उजवीने आहे तो श्वास सोडून. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवीने संथरेच. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. संथरेच. शेवटचा राऊंड. खोलवर दीर्घ पूरक. संथरेच. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी ओपन करूया. 5 आवर्तन चंद्र अभ्यास. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथरेच.
डावीने दीर्घपूरक, डावीने संथरेचक, दीर्घपूरक, संथरेचक, दीर्घपूरक, संथरेचक. शेवटचा वर्तन. डावीने दीर्घपूरक, डावीने संथरेचक. थोडा वेळ हात खाली. प्राणायामाची मुद्रा तशीच ठेवायची आहे. फक्त हात थोडा वेळ खाली गुडघ्यावर, डोळे मिटून घ्यायचे. जाणीव दोन्ही नाकपुड्यात. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला हे आपलं आपण तपासा. काही जणांची उजवी किंवा डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असेल, काही जणांची दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट असू शकतात. प्रत्येकाचं शरीराचं जी स्थिती आहे ती वेगवेगळी असते. करणार आहोत बॅलन्सिंग असा अनुलोम विलोमची आवर्तनं. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा आहेच. उजवी नाकपुडी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा आवर्तन. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत, डोळे अर्धत मिटलेले. पुन्हा एकदा जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. तणावाची स्थिती कमी होते, मन शांत होतं, बॅलन्स होतं या प्राणायामाच्या सरावाने. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. किंवा पायाची स्थिती जर बदलायची असेल तर तीही बदलू शकता. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. तिथे किंचितसा दाब आणा. इथून जो रक्ताचा प्रवाह चालू आहे त्या रक्ताच्या प्रवाहाच्या स्पंदनाची, सटल व्हायब्रेशनची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. मन शांत एकाग्र होण्यासाठी प्राणस्पंदनांची अनुभूती. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. कांदे कोपर शिथिल आहेत. आपण जी स्थिती धारण केली आहे त्या स्थितीचं बंद डोळ्यांनी निरीक्षण. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते कमरेपर्यंत घेऊन येऊया. आपण जे बैठक धारण केली आहे, साधी मांडी, वज्रासन किंवा पद्मासन, अर्ध पद्मासन, जी कुठली आपली बैठक आहे त्या बैठकीमध्ये आपल्या पायांची स्थिती किती स्थिर आहे, आपण ती घडी योग्य प्रकारे घेतलीये का, आपल्याला किती कम्फर्टेबल वाटतंय हे आपलं आपण तपासा.
साधनेच्या आपण एक एक स्तरावरती एक एक पायरी वर चढत आहोत. आपला हा संपूर्ण शरीराचा जो कमरेपासून पायाच्या नखापर्यंतचा जो भाग आहे त्याचं निरीक्षण आणि तो भाग आपण मनाने शिथिल करणार आहोत. तो शिथिल करण्यासाठी आपण त्याला देणार आहोत अकाराची जोड. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास. जाणीव पायाच्या नखापासून आपल्या कमरेपर्यंत. श्वास सोडताना अ चा उच्चार. अ. माझ्या शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल झालेला आहे. आपली जाणीव हळूहळू आपण वरती घेतो शरीराच्या मधल्या भागाकडे. आपल्या नाभीपासून आपल्या शोल्डर पर्यंत आपली जाणीव आहे. हातांची ज्ञान मुद्रा आहे. पाठकणा समस्थितीमध्ये आहे. खांदे कोपरे शिथिल आहेत. हा संपूर्ण आपल्या शरीराचा भाग त्याचं निरीक्षण. तिथे ज्या काही आपल्या व्याधी असतील किंवा तिथे कुठलाही भाग एखादा दुखत असेल तर तो मनाने अगदी रिलॅक्स करायचा आहे, शांत करायचा आहे. आणि हा संपूर्ण शरीराचा भाग अजून शिथिल होण्यासाठी त्याला देऊया उकाराची जोड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ऊ चा उच्चार. ऊ. माझ्या या संपूर्ण शरीराचा मधला भाग शिथिल झालेला आहे. जाणीव आपली कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. पापण्यांवर पापण्या अलगद मिटलेल्या आहेत. कपाळावर कोणतीही आठी नाही. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत. आपलं मन अजून स्थिर होण्यासाठी, शांत होण्यासाठी देऊया मकराची जोड. खोलवर दीर्घ श्वास. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत आणि श्वास सोडताना म चा उच्चार. जाणीव पायाच्या नखापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण अकार, उकार आणि मकार एकत्रित. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ उ म एकत्रित. अ.
काही क्षण शांत, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा, सच्चित आनंद याची अनुभूती आपण या क्षणी घेत आहोत. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. जेव्हा आपण सतत हे आपल्या मनाला सांगतो तेव्हा आपलं मनही त्याच प्रकारे त्याचं कंडिशनिंग होतं आणि आपल्या मनामध्ये आपोआप सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण जे बोलतो तेच आपलं मन करतं. म्हणून नेहमीच पॉझिटिव्ह बोलावं, सकारात्मक विचार करावा. हेच आपल्याला आपली योग साधना शिकवते. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहे, तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहे. ओम शांती, शांती, शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार सोडून देऊया. आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्तबंधन, नेत्र स्पर्श, अर्ध डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत सोमवारी सकाळी 6 वाजता. उद्या आपल्या वर्गाला सुट्टी असेल. हरिओम. सगळ्यांना हॅपी वीकेंड. शंका असेल तर विचारू शकता. भेटूया सोमवारी सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते.